मेहनतीतनं इंजिनियर झालो, टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर स्क्रॅप झालं होतं, वायरिंग हार्नेस स्क्रॅप झाल्या होत्या, 2-1 कोटी रुपयाचं स्क्रॅप झालं होतं आणि ते तोडून टाकायची परमिशन मिळाली होती. मी आमच्या मॅनेजर असताना म्हटलं की हे वापरता येईल, पुनर्वापर करता येईल. ते म्हटले नको, कारण त्याच्यामध्ये कुठली वायर बदलली आणि गाडी जळली चुकून तर त्याची जबाबदारी कोण घेणार. मी म्हटलं मी जबाबदारी घेतो. माझी फर्स्ट शिफ्ट, माझी जनरल शिफ्ट असायची 8:30 ते 5. मी फर्स्ट शिफ्टला टाटा मोटर्समध्ये जायचो, 6:30ला जायचो आणि रात्री 7-8 वाजेपर्यंत काम करायचो आणि रोज 6-8 केबल चेंज करून त्या लाईनवर द्यायचो. कुठली अपेक्षा नव्हती. इथं जो माझा तरुण मित्रवर्ग बसलाय, मी टेल्कोत कर्मचारी जरी होतो तरी मालकासारखं काम करत होतो, कंपनीचा मालक असल्यासारखं, आणि कुठलीही अपेक्षा नसताना मी 2-1 कोटी रुपये कंपनीचे वाचवले. 2 कोटी, 1-2 रुपये नाही. माझा 200 वर्षाचा पगार कंपनीला. आणि कुठलंही चांगलं काम केलं तरी वरती हिशोब होत असतो. आमच्या डीजीएमनी चिठ्ठी पाठवली आमच्या व्हाईस प्रेसिडेंट साहेबांना की ह्या नवीन जीटीने कंपनीसाठी खूप चांगलं काम केलं, त्याला तुम्ही बोलवून त्याला पाठीवर थाप टाका.